नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. करूळ घाटात अपघातांची मालिका सुरूच. गेले ते आमचे नव्हते, आहेत ते कट्टर. नागेश पाटीलच्या एंट्रीनं राष्ट्रवादीला बळकटी. आणि आता जेवणही महागणार, भाज्यांचे दर कडाडले. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. आता पाहूया सविस्तर बातम्या. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. दिवाळी सण अगदी तोंडावर आलाय. मात्र दिवाळी सणाच्या तोंडावरच महागाईचा आगडोम उडालाय. राज्यात पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असताना सामान्यांना जेवणही हातचं राखूनच करावं लागणार आहे. कारण रोजच्या ताटात असणाऱ्या भाज्यांचे कडाडलेले दर ग्राहकांच्या खिशाला बिलकुल परवडणारे नाहीत. सिंधुदुर्गात नेमकी भाज्यांच्या दरांची काय स्थिती आहे याचा थेट मार्केटमध्ये जाऊन घेतलेला आढावा पाहूयात. पेट्रोल डिझेल 100 पार. आता जेवणही महागणार. गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका काही विजत नाहीये. पेट्रोल डिझेलनं सामान्यांचा खिसा रोज खाली होत असताना त्यात आता भाज्याही त्याच पंक्तीला येऊन बसल्यात म्हणाना. इथं सिंधुदुर्गातही काही वेगळी परिस्थिती नाहीये. बहुतेक सर्व भाज्यांचे दर हे 15 दिवसात जवळपास 20 रुपयांनी महागले. जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यात हे दर काही प्रमाणात सारखेच आहे. पाहुयात भाज्यांचे वाढलेले दर. कोथिंबीर जुडी 20 वरून 40 ते 60 रुपयांवर पोहोचली आहे. कांदा 25 वरून 40 रुपयांवर पोहोचलाय. कांदा पात 10 रुपये. टोमॅटो 20 वरून 60 रुपये किलो. आलं 60 वरून 80 रुपये किलो. लसूण 100 रुपये किलो. बटाट्याचा दर मात्र स्थिर असून हा 30 रुपये आहे. मिरची स्थिर असून त्याचा दर देखील 60 रुपये आहे. भेंडी मात्र 60 वरून 80 वर पोहोचली आहे. फरसबी 60 वरून 100 वर पोहोचली आहे. चिटकी 100 ते 120 रुपये झाली आहे. लिंबू शेकडा 700 ते 900 रुपयांपर्यंत पोहोचलाय. दोडकी स्थिर असून याचा दर 60 रुपये आहे. मेथी 15 वरून 20 वर पोहोचली आहे. ढोबी मिरची 60 वरून 80 वर गेली आहे. फ्लॉवरचा दर मात्र स्थिर असून 30 ते 40 रुपयांमध्ये आहे. वांगी 40 वरून 80 वर पोहोचली आहे. कोथिंबीरीचा दर वाढलाय तर सध्या इथे किती कोथिंबीर गेली जाते? वरती कोथिंबीरचा दर 1 जुडीला 70 ते 120 आहे. पण सिंधुदुर्गामध्ये 40 ते 60 दरम्यान आहे. इतरही भाज्यांचे असे दर वाढलेत तर इतरही सर्व भाज्यांचे दर वाढले. टॅमॅटोचा रेट 60 रुपये किलो झालेला आहे. आणि इतर भाज्यांचे 1 किलो 60 रुपये होत्या तर 1 किलो 80 प्रमाणे झाले. त्यामुळे पेट्रोल दर वाढ, महागाई आणि हा सर्व काही मार्केट कधी निघत दर वाढलेले आहेत. तर मागे जो पावसाळा झाला होता त्यातून शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांच्या जवळजवळ भरपूर नुकसान झालं. तर आता जे पीक आलं हे आवक कमी असल्यामुळे दर वाढलेले आहेत. दिवाळीच्या अगोदर वाढलेल्या भाज्यांच्या दरांमुळे सामान्यांचं बजेटच पूर्णपणे कोलमडून गेलंय. यावर सामान्यांना काय वाटतंय पाहूयात. म्हणजे पगारही वाढत नाहीये आणि गव्हर्नमेंट वेगवेगळे रेट वाढवतात. सगळे टॅक्सेस वाढवतात. त्याच्यामुळे आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे. वाली झाले 60 रुपये किलो. परवडतं ना, कसं महागच पडतं.
भाजी घेणं म्हणजे विचार करावा लागतो प्रत्येक वेळी की भाजी घेऊ की नको. कारण मुलांना द्यायचं असतं, खायला द्यायचं असतं, सगळं आपल्या इच्छा असतात की करायचे असतात, पण त्या शक्य होत नाहीत. पगाराच्या दृष्टिकोनातनं ते सगळं मॅनेज करावं लागतंय सध्या. कारण इन्कम टिकून जास्त आणि खर्च जास्त असतो पगाराच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे ते करणं जास्त कठीण झालेलं आहे. जसा सामान्यांना हा फटका बसलाय तसाच तो या भाजी विक्रेत्यांनाही बसलाय. हा माल नाशवंत असल्यानं मिळेल त्या किमतीत देण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे, तर कधी कधी त्यांना माल हा फेकून देण्याची वेळ आली आहे. आता 40 रुपये 50 रुपये 60 रुपये झाले सध्या. 30 रुपये बटाटा आणि 50-60 रुपये कांदा. रेट अजून रेट वाढतोय. जाग्यावर 40-50 रुपये आम्हाला कांदा पडतो. 40 काय फायदा, नुकसानच चालू आहे. म्हणायचं इकडे घ्यायला गिरायक मिळत नाही, ते घेतात. त्यामुळे गिरायक घेत नाही, त्यामुळे आमचं नुकसानच होतं. पण विलाज नाही ना, ठेवू शकत नाही ना आम्हाला. बरोबर कसा नि कसा काढायला लागतो. गाडी वाढत तरी निघायला पाहिजे ना. बरोबर. यात अधिक फायदा होतो तो मात्र दलालांना. आमच्या हातात काहीच राहत नसून दलालांनाच अधिकचे पैसे मिळत असल्याची खंतही या विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. जास्त वापर केला जातो तो रताळ्यांचा आणि सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई ही वाढलेली आहे. तर काय सांगणार ह्याची आता किंमत काय आहे? इतर भाजी ही महाग झाली आहे, तर तुम्हाला त्याचा तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे जर थांबवावं लागलं असेल तर काय करावं? शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच्यामुळे सगळं दलाली वाढवते, माल काय कमी करत होते. दलाला नसतो, दलाला आम्ही खराब मिळेल त्या दराने हो 5-10 रुपये किलो मागे भेटतो दलाला नको. झालेली अतिवृष्टी आणि वाढलेले पेट्रोल डिझेलच्या किमती यामुळेच आता भाज्यांचेही दर वाढलेत. त्यामुळे याचा परिणाम थेट हॉटेलमधील मिळणाऱ्या पदार्थांच्या किमतीवर होणार आहे. शिवाय सामान्यांचा खिसा पूर्णतः खाली होणार आहे. यामुळे ऐन दिवाळीतच सामान्यांचं दिवाळच निघालंय. आता याकडे मायबाप सरकार नागरिकांना दिलासा देतंय की महागाईच्या आगीत आणखीन तेल ओततंय हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. करूळ घाटात अवजड वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच आहे. घाटमार्गात रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला याचं गांभीर्य नाही. या विभागाच्या कामकाजाबाबत वाहन चालकाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाहूयात. करूळ घाटात सोमवारी रात्री पुन्हा मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे घाटमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस पथक घाटात दाखल झाले होते. रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून मार्ग वाहतुकीस सुरळीत केला. या अपघातामुळे घाटात काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. गेल्या महिनाभरात घाटात अपघात होण्याची 6वी घटना आहे. यामध्ये बहुतांश अपघात हे अवजड वाहनांचे झाले आहेत. याला कारणीभूत रस्त्याची अवस्था ठरत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तरी हा मार्ग निर्धोक व्हावा हीच वाहन चालकांची अपेक्षा आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात.
वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती असून सावंतवाडी तालुक्याचा त्यांनी आढावा घेतलाय. पाहूयात. जिल्हा उद्योग आणि व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी नागेश फाटे यांचं सावंतवाडी तालुक्यात स्वागत केलं. जिल्हा उद्योग आणि व्यापार सेलच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान उद्योग आणि व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळणी नागेश फाटे यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी उद्योग आणि सेलच्या जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. 2014 नंतर ज्यावेळी दीपक सरकारने शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी काही मोजकेच म्हणजे ठराविक हाताच्या बोटावर मोजणे इतकेच पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये शिल्लक राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शोधावे लागत होते अशी परिस्थिती होती. परंतु ज्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून सन्माननीय सावंत साहेबांची नियुक्ती झाली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपली कार्यपद्धत सुरू केली त्यांनी थोड्याच दिवसात माझ्यावर सुद्धा तालुकाध्यक्षाची जबाबदारी सोपवली आणि त्यांच्या सहकार्यातून जिल्हा सिंधुदुर्ग कार्यकारिणी असेल, आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले असतील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही संपूर्ण सावंतवाडी तालुका तसेच जिल्ह्यात सुद्धा फिरून आमची संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टीका होती की महिला सेल कुठे आहे, पण हा सेल ॲक्टिव्ह राष्ट्रवादी उद्योग व्यापाराच्या माध्यमातून आम्हाला करता आला याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. कारण कुठेही महिलांचा जो बेसिकचा सेल बेसिक महिला कुठेतरी संघटना दिसत नसून उद्योग व्यापार महिला सगळ्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे आमच्या उद्योग व्यापाराच्या सर्व महिला टीमला सुद्धा खरोखर त्यांचे सुद्धा जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. पण मला माझ्याकडे बेसिकचं तालुकाध्यक्षपदाचं 1 वर्ष होतं आहे, पण 1 वर्षाच्या काळात माझ्याकडनं जेवढी राष्ट्रवादीसाठी जेवढे मला एफर्ट्स घेता येतील, जेवढे मला मेहनत करता येतील, तो मी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे. मला वेळोवेळी आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे रोहितभाई असतील, त्यांचं वेळोवेळी मला सगळ्यांचंच मार्गदर्शन मिळतं आहे. माझ्याबरोबर सावलीसारखे असणारी माझी टीम आहे, माझ्या उद्योग व्यापारचे पदाधिकारी आहेत, बेसिकचे पदाधिकारी आहेत, शहर अध्यक्ष आहेत, ते सगळेच टीम आम्ही सांघिक प्रकारे काम करतो आणि त्याचं कुठेतरी आज आपल्याला या सावंतवाडी तालुक्यात कुठेतरी फलित दिसतंय. भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. आता पाटील साहेबांचा दौरा ज्यावेळी असेल त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील. तसेच आता ज्यावेळी पूर परिस्थिती आली होती अशा पूर परिस्थितीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार असेल किंवा सावंतवाडी तालुका असेल यांच्या माध्यमातून आम्ही जे पूरबाधित होते त्यांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कुठच्याही प्रकारे शासनाची मदत किंवा कुठचाही राजकीय पक्ष जिथे पोहोचला नव्हता तिथे आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमचा पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पूर परिस्थितीत बऱ्याच लोकांचं नुकसान झालं, बऱ्याच जणांचे संसार वाहून गेले, बऱ्याच व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्या व्यापाऱ्यांनी आम्ही नियोजन सुद्धा केलं की काल सुद्धा मला त्या बांधण्याच्या व्यापाऱ्यांचे फोन आले होते की आपल्या जर प्रदेशाध्यक्ष येत आहेत तर अजितदादांपर्यंत आमची मागणी पोचवा तुमच्या प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून की जे नदीकाठील गावं आहेत या गावांना साहेब जे आता पुराच्या पाण्यात नुकसान झालेलं आहे, त्यांचा माल वाहून गेलेला आहे, भिजलेला माल आहे, त्यांना 100% साहेब जे इन्शुरन्स क्लेम आहे ते 100% होत नाही. ते त्यांना 40 ते 50% त्यांना क्लेम मिळतात. बाकी नदीकाठील गावांना हाय अलर्टचे आदेश दिलेले असतात. त्यामुळे तुमच्या नुकसानात 100% आम्ही बांधील लावून असताना वारंवार सांगितलं जातं. तसेच महाराष्ट्र सरकारने आपल्या आघाडी सरकारने जे काही नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी करून त्वरित पंचनामे केले होते आणि शासनाला सुद्धा काही मदत जाहीर केली होती. आता इथे शासकीय मदत जाहीर झालेली असून आलेले असून सुद्धा काही अधिकाऱ्यांकडून टोलवाटोली केली जाते. त्यांना मोठ्या प्रमाणात कार्यालयीन हेल्पाटे घालावे लागत आहेत आणि हे जे काही शासकीय मदत जाहीर झालेले आहेत ते त्वरित बाधित कुटुंबांना मिळावा, बाधित जे आमचे व्यापारी आहेत त्यांना मिळावा की आपल्याकडे साहेब आपल्या माध्यमातून आमचे जे अर्थमंत्री आहेत सन्माननीय आदरणीय दादा आहेत त्यांच्यापर्यंत साहेब आपण पोचवावे, त्यांना लवकरात लवकर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आपल्याला विनंती आहे. सर्व ही मिल कामगारांची मुलं होतो जी मोठी कारण मुंबईत मिल मोठमोठ्या होत्या, मिल उद्ध्वस्त झाल्या. आजही आमचा जिल्हा गारमेंट किंवा तत्सम व्यवसायाकडे पाहतोय, परंतु त्याला जर या ठिकाणी रोजगाराच्या संधीतून पाहायचं असेल
तर सहकारच्या शिवाय पर्याय नाही. आणि सहकार ही आमच्या ताबडतोब पचनी पडेल अशी ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीनं जर प्रयत्न केला, एखादी संस्था उभी करून जर आपण त्या दृष्टीनं आम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तर मी त्या लोकांना पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो ते ज्ञान किंवा ती चिकाटी आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही थोडेसे मागे पडतो. आणि म्हणून आपल्या ज्ञानाचा, आपल्या या प्रयत्नाचा फायदा आम्हाला झाला तर तो निश्चित आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, या ठिकाणी चांगल्या प्रकारे गारमेंट होऊ शकतं, चांगल्या प्रकारे गारमेंट होऊ शकतं. भविष्यात मुंबई बाजारपेठ आम्हाला 4 लेनच्या माध्यमातून 6 ते 7 तासात होणार आहे आणि एवढं बाजारपेठही जवळ होऊ शकते. परंतु ते करण्यासाठीचं जे ज्ञान आहे, त्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहे ती मात्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा आम्हाला जर आपण प्रयत्न केला, या आपल्या सेलच्या माध्यमातून जर अशा प्रकारचा जर प्रयत्न झाला, तो निश्चित राष्ट्रवादीला पुढे बळकटी देणार ठरेल. आणि आपल्याला माहिती आहे की व्यापारी हा अत्यंत महत्त्वाचा समाजाचा घटक असतो. तर शेतकरी महत्त्वाचा घटक आहे, तसं व्यापारी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आपण पाहिले आहे की आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा महात्मा गांधींनी संपूर्ण देशामध्ये एक स्वातंत्र्याची चळवळ जी उभी केली, त्या चळवळीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना सहभागी करून घेतलं. तर आजचं केंद्र शासन जे भाजपचं आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अशा पद्धतीचा कारभार आहे. त्याच्या विरुद्ध ज्यावेळी आंदोलनाची हाक दिली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आमच्या तालुका अध्यक्षांनी सुद्धा, महिला तालुका अध्यक्ष असतील, यांनी चांगल्या तऱ्हेचा सहभाग घेऊन या आंदोलनामध्ये भाग घेतला. काल सुद्धा आपल्या याच्यामध्ये शेतकऱ्याचं समर्थन करा, शेतकऱ्यांच्यावर अगदी एवढा मोठ्या प्रमाणात अन्याय केंद्र शासन करत आहे. आंदोलन मोडण्यात 1 वर्षभर पेक्षा जास्त दिवस झाले आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांच्या जमावावर किंवा शेतकरी तिथे आंदोलन करतायत. तिथे एका मंत्र्याच्या मुलाने गाडी आणून 4-5 जणांची हत्या केली. त्याला कित्येक दिवस त्याच्यावर आरोपपत्र दाखल होत नव्हतं. मंत्र्याचा राजीनामा होत नाही आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेबांनी संपूर्ण देशामध्ये हात दिली, विशेष महाराष्ट्राला हात दिली आणि सगळ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद करावं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे सोनिया गांधी प्रमुख या सर्वांनी मिळून महाराष्ट्र बंद करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा एक चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत आपल्याला घडून दिसतो. म्हणून हा व्यापार सेल जो असतो हा अत्यंत महत्त्वाचा सेल असतो आणि या महत्त्वाच्या सेलचे अध्यक्ष आपले नागेश फाटे साहेब आहेत. त्याचप्रमाणे आमच्या अमित सामंतांनी योग्य निवड केलेली आहे. नंतर त्याला दोन्ही सेल सांभाळावे लागत आहेत. शेतकरी सेल सांभाळावं लागतं आणि व्यापार सेल सुद्धा सांभाळायला लागतं. चांगल्या तऱ्हेने आज साहेब आपण कोल्हापूर जिल्ह्यात इथे आलो. मला कल्पना आहे की कोल्हापूर जिल्ह्यात जेव्हा आपण मुळात पश्चिम महाराष्ट्रातलेच आहात, ज्यावेळी आपण घाटावरून खाली उतरतो त्यावेळी आपल्या फार मोठ्या अपेक्षा असतात संघटनेविषयी. मग कधीतरी आपल्याला वाटतं की अरे इथे तर फारच अपेक्षेच्या पेक्षा गर्दी खूप आपली कमी दिसते. पण साहेब इथल्या गर्दीवर जाऊ नका. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी पक्षाची वाईट अवस्था होती त्यावेळी सुद्धा हेच कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा अविरतपणे इथे फडकवून ठेवलेला होता. कसलेही पदाची अपेक्षा नसलेले, कधीही आयुष्यात काही मिळेल पक्षाकडून याच्या भरोशावर इथले कार्यकर्ते चालत नाही. हे जे काही कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत हे कुठेतरी आदरणीय शरद पवार साहेबांवर प्रेम असल्यामुळे कधीतरी आम्हाला सुद्धा वाटतं की यांना आपण काय देतो किंवा काय आपण यांच्यासाठी करतो. तरी पण ही लोक सण असू दे, काही असू दे, आज ईद आहे, बरेचसे मुस्लिम लोक इथे उपस्थित आहेत.
मला असं त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की घरात सण असताना सुद्धा पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आणि याची दखल कुठेतरी राज्याच्या लेवलवर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. या जिल्ह्यात अनेक वर्ष पक्षाचे बालेकिल्ले राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रात जोमाने वाढलेला होता आणि त्याचबरोबर कोकणात सुद्धा आम्ही काही 2014 सालापूर्वी फार चांगल्या पोझिशनला होतो. पण आदरणीय साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यावर पक्ष सोपवला, त्याच लोकांनी साहेबांचा विश्वासघात केला आणि जाताना संपूर्ण संघटना ते घेऊन गेले. आणि संघटना जरी घेऊन गेले तरी जे काही निवडक कार्यकर्ते राहिले त्यांनी कुठेतरी आपल्या विभागात हा पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केलेले आहेत. बरेचदा लोक सांगतात की मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर असं झालं, असं या गोष्टीला मी मानत नाही. कारण आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो म्हणून ही कुठेतरी 4 लोक आता आपल्याला दिसत आहेत. आणि मग या 4 लोकांना जर आपण कुठेतरी पदांच्या माध्यमातून न्याय देऊ शकलो, त्यांच्या कुठेतरी कामाच्या माध्यमातून न्याय देऊ शकलो तर पक्षाचं काहीतरी चित झालं असं मला म्हणता येईल. आताच आपण पुंडलिक दळवींचे साहेब जिल्हाध्यक्षपदी निवड केली. तुम्ही मला सांगितलं मी म्हटलं त्यांचीच निवड करा. कदाचित उद्या सकाळी तुमच्याकडे परत तक्रार येण्याची शक्यता आहे की एकाच व्यक्तीकडे 2 पदं का, तर पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असं माझं स्पष्ट म्हणणं. कारण जी लोक तक्रार करतात त्याच्यातला एकही जण आता या व्यासपीठावर या सभागृहात उपस्थित नाही. आणि आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, एका व्यक्तीकडे 10 पदं असली तरी चालतील, त्या पदाला महत्व नाही, ती व्यक्तीला महत्व आहे असं मानणारं मी कार्यकर्ते. जर पुंडलिक दळवी काम करताय, जर पुंडलिक दळवी काम करतात तर एकाला नको त्याच्याकडे 4 पदं असली तरी चालतील. आज सगळ्यात मोठा प्रश्न साहेब असा निर्माण झालेला आहे की वीज बिलांच्या बाबतीत अनेक व्यापाऱ्यांची, मला वाटतं काल सावंतवाडी तालुक्यातच 307 लोकांची वीज कनेक्शन कट केलेली आहेत. माझ्या अंदाजाने काहीतरी 11 किलो होईल. पण व्यापाऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावतो तो वीज बिलांचा आहे. गेले 1.5 वर्ष कोरोनाने सर्व बाजारपेठा थंडावलेल्या आहेत. तिकडेच नव्हे संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. मग अशा अवस्थेत आपण कुठेतरी या व्यापाऱ्यांसाठी वीज बिलांच्या बाबतीत आदरणीय नितीन राऊत साहेब आपले मंत्री आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्याकडे कुठेतरी यांना सूट देण्यासाठी आपण जर आपल्या माध्यमातून प्रयत्न केले तर यांना कुठेतरी दिलासा मिळेल. छोटे छोटे व्यापारी आज तग धरून राहू शकतील. बारामतीमध्ये राहायला असताना दररोज सकाळी ना मॉर्निंग वॉकला एक दिवशी मी बाहेर पडलो आणि तिथल्या MIDC चालायला गेलो. MIDC चालायला गेल्यानंतर अनेक लोक म्हणजे लोक मुळाकडे वेळा चालतो असं तसं माझ्याकडे बघत होती. मला काय कळत नव्हतं की ही लोक अशी माझ्याकडे का बघतायत. त्याच्यानंतर 11 वाजता आपल्या राष्ट्रवादीच्या याला मिटिंग सुरू झाली. मला एका पदाधिकाऱ्याने विचारलं, साहेब तुम्ही सकाळी तिकडे चालायला MIDC गेलेला? म्हटलं हो, आमच्याकडे MIDC चालायची हे नसते जागा म्हणाले, इथे चालण्यासाठी वेगळी जागा आहे. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ MIDC ही भारतातली एकमेव MIDC आहे जिथे स्वच्छ हवा मिळते म्हणून लोक चालायला जातात आणि ती आम्हाला सवय लागलेली होती. याचं कारण आहे की जवळपास सर्व उद्योग बंद आहेत आणि त्याच्याचमुळे तिकडे स्वच्छ हवा फक्त भारतातल्या एकमेव MIDC आहे ती म्हणजे कुडाळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि फ्रेश हवा मिळण्यासाठी लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि ती सवय असल्यामुळे बारामतीत सुद्धा मी तसंच गेलो आणि मला लोकांनी वेळात गेली. तर अशा प्रकार जिल्ह्यातील व्यापार आणि उद्योगाचा आहे. तर या सर्व गोष्टींवर ठीक आहे, एकेका गोष्टीला एक एक प्रयत्न केला तर आपण मार्ग काढू शकतो. मला वाटतं नवीन आढाळी MIDC सुद्धा प्रस्तावित आहे. तर अशा काही MIDC जिल्ह्यात येणार आहेत. आपल्या शासनाच्या मार्फत सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला एकमेव पर्यटन जिल्हा आहे. 1995 साली मला वाटतं हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की पर्यटन जिल्हा म्हणजे नेमकं काय. तर पर्यटन जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला ज्या सोयीसुविधा असतात त्याच्यापेक्षा जास्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोयीसुविधा दिलेल्या असतात, त्यांना कुठे निर्बंध शिथिल केलेले असतात. तर अशा वेळी या पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनच्या माध्यमात असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात केमिकल उद्योगाला परवानगी नाही. जी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, चिपळूणला लोटे परशुराम सारखी जे MIDC चालू आहे त्याच्यात केमिकल कारखान्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. पण आपल्या जिल्ह्यात केमिकलला उद्योगाला परमिशन नसल्यामुळे पर्यटन या एकाच व्यवसायावर इथले व्यापार उद्योग चालू शकतात. आज इथे काही महिला सुद्धा आलेल्या आहेत, त्यांचे स्वतःचे सुद्धा काही व्यापार असतात, उद्योग असतात. त्यांना आपण जर छोटे छोटे उद्योग उभं करण्यासाठी जर मदत करू शकलो तर अशा गोष्टीतून आपण आपल्या पक्षाचं सुद्धा कुठेतरी काम शेवटच्या घटकापर्यंत समाजाचे देऊ शकतो. नाबार्डच्या काही योजना असतात त्या आम्हाला काही कल्पना नसतात. आम्ही अशा प्रकारची शिबिरं आपल्याकडून अपेक्षित करतो
तुम्ही फक्त आम्हाला अशा प्रकारे जर मार्गदर्शन करून नुसतं पक्षाचं काम हा एकच अजेंडा न ठेवता अशा प्रकारे जर आपण काम करत गेलो तर अनुषंगाने तो पक्षालाच एक प्रकारचा फायदा होईल. कोकणातील लोक मनमिळावू असून आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमी असले तरी कट्टर आहेत. जे गेले ते आमचे नव्हते, आज जे आहेत ते शरद पवार, अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत, असं प्रतिपादन उद्योग आणि व्यापार प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केलं. काळजी करू नका, ही गर्दी छोटी नाही, मोठी गर्दी आहे. तुम्ही काळजी करू नका, ही गर्दी छोटी नाही. ते खरी सच्चे कार्यकर्ते आहेत आपल्या आदरणीय पवार साहेबांवर, आदरणीय दादावर, आदरणीय जयंत पाटील साहेबांवर, आदरणीय सुप्रिया ताईवर प्रेम करणारी ही माणसं आहेत. ही खरं कार्यकर्ते आहेत, आपल्या सच्चा कार्यकर्ते आहेत. जी गेली ती आपली नव्हती, जी हिते माणसं आहेत ती आपली माणसं आहेत, खरी माणसं आहेत. याचा काळात तुम्ही काळजी करू नका. नक्कीच राष्ट्रवादी पक्ष त्यांचा सर्वांची दखल घेईल आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष कसा नंबरवर पडण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिशय बेकार परिस्थिती झाली की मी आमच्या दोन ग्रुपला मी अतिशय आहे मी बघत होतो की स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या पैशातून त्यांनी पूरग्रस्ताला मदत केली. तुमचं काम उल्लेखनीय आहे. खरं एवढं काम कोण करत नाही. आज मी सुद्धा महाराष्ट्राचा 27-28 जिल्हे केले आणि कालच कोल्हापूरचा आदरणीय मुस्ताबाईच्या तिथं भेटून तिथे कार्यक्रम करून मी तुमच्या त्या कोकणात मी प्रवेश केला आहे. खरं तर कोकण म्हणलं का आम्हाला फक्त आठवतं की निसर्गरम्य वातावरण, किती परिस्थिती इतिहास आहे लोक, कारण कोकणातील लोक अतिशय चांगले मन मिळावं आहे आणि ह्यांच्या खरंच ह्यांना कुठेतरी आपल्या पक्षाने बळ देण्याने मी साहेब इथं आलो. साहेब मी मला पहिल्यांदा सांगितलंय की मला मुंबईला बसून सुद्धा जिल्हाधीश सांगून मला पदं देता आले असती, पण साहेब माझा वेगळं विजन आहे. खरं तर नवीन साहेब तुमचे प्रथा आभार मानतो. तर पहिला जिल्हाध्यक्ष आहे की मी जागा तुम्हाला जिल्हाध्यक्ष पद दिले. मी कुठल्याही जिल्हाध्यक्ष पद त्यांच्या शिफारशी त्यांची मुलाखत घेऊन मी 2-2 महिने लावून त्याचे सगळं त्याच्या व्हेरिफिकेशन करून त्याचं पद दिले. तू पहिला जिल्हाध्यक्ष आहे, तुम्हाला मी जागेवर पद दिले. कारण कामाचा गुरु असतो. काम केल्यानंतर आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की बाबा उद्या कोण तक्रार करण्यापेक्षा मी तक्रार करण्यावर जो तक्रार करतो त्याला सांगेन बाबा तुलाही पद देतो, पण तो तक्रार करू नको, तूही एखादं पद घे. पण जसं जिल्हा साहेबांचा असतील, आमचे कुळाकर काका असतील, राज्यमंत्री साहेब असतील, एवढी मोठी कामं चांगलं करतात. महिलांचं काम उल्लेखनीय आहे आणि त्याबद्दल मी महिलांचं फक्त आभार मानतो की पहिला जिल्हाध्यक्ष माझ्या शेतच्या एवढं काम तुमचं चांगलं करताय. खरंच तुम्ही काळजी करू नका. येणाऱ्या काळात आपला उद्योग व्यापार शेतच्या माध्यमातून मला जेवढं काय करतात तेवढं मी नक्की करेन. येणाऱ्या काळात उद्योगासाठी व्यापार आणि मला काय जेवढं करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्ही परिस्थितीच्या पूर परिस्थितीसाठी काय सूचना केल्या, तुम्ही निवेदन दिलं की बाबा या परिस्थितीसाठी जे काय अनुदान दिले ते छोटे कंपोज दिले, 40 ते 50% नुकसान भरपाई मिळणे, बाकीची काय नुकसान भरपाई त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे तुम्ही मला ओपना केल्या की बाबा वीज बिलसाठी 200-250 लोकांचे कनेक्शन तोडले, त्यासाठी साहेब मला जिल्हा साहेब मला नक्की काय प्रयत्न करतात मी बघतो. कारण आपल्या बरं सांगायचं कोणाला, आपल्या पक्षातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा आपल्या उद्योगाच्या व्यापाऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत. त्या 2 वर्ष झाले कोरोनानं हाहाकार मारला आहे. त्यासाठी उद्योजक मोठा असेल पाक मोडला आहे. त्यासाठी कसं आपल्याला प्रयत्न करता त्यासाठी नक्की प्रयत्न करीन. येणाऱ्या काळात मी साहेब आपल्याला नक्कीच ह्या गोष्टीचा मी प्रयत्न करण्याची प्रदेश पातळीवर प्रयत्न करीन आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी साहेब मी एखादं शिबिर जर जिल्हाधिकारी साहेब असतील, आपले पक्ष आमच्या उद्योगाचे असतील, जिल्हाधिकारी असतील, राज्यमंत्री किंवा कोळाकर साहेब आणि सर्व शेतकरी पदाधिकारी यासाठी मी सर्वांना सांगतो की मी नक्कीच यासाठी एखादं शिबिर लावता येते का. उद्योजकाला एखादा व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासाठी काय लागते नेमकं, कारण एखादा शिबिर लावून नुसतं संपणार नाही. त्यासाठी आपल्याला ज्या समजा एखादा उद्योग करायचा आहे तर त्या उद्योगाची मशिनरी कुठं किंवा उद्योग कुठला करावा यासाठी साहेब मी नक्कीच एखादं शिबिर लावण्यासाठी मी प्रयत्न करेन.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्योग आणि व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, श्री सराफदार, शफीक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई, रिया भांबुरे, सावली पाटकर, जहिरा ख्वाजा, अशोक पवार, बावतीस फर्नांडिस, शैलेश लाड, असलम खतीब, राजू धारपवार, इफ्तिकार राजगुरू, नवीन गावकर, नवल साटेलकर, आसिफ ख्वाजा, याकूब शेख, नियाज शेख, सिद्धेश तेंडुलकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. देवगड शहरात ब्रिटिशकालीन सोने लुटण्याची प्रथा आजपर्यंत जपण्यात आली. यावर्षी शासनाच्या अनास्थेमुळे चक्का सोने लुटण्याचा कार्यक्रम शासनाने रद्द केला आहे. काय होती ही परंपरा जाणून घेऊयात इतिहास संशोधन मंडळाचे डॉक्टर सुनील आठवले यांच्याकडून. आपल्याकडे ऐतिहासिक लिखित नोंदी फार कमी आढळतात. ब्राह्मणदेव हे देवगडचं एक मानाचं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास कित्येक जणांना नक्की माहिती नाही आहे किंवा त्याबद्दल कुठली लेखी नोंद फार कमी ठिकाणी आढळते. हा विषय निघाला होता जेव्हा निशिकांत साठम आणि मंडळीने त्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्यावेळेला हे नक्की मंदिर केव्हाचं आहे, हे ऐतिहासिक स्थळ काय आहे, त्यामागची भूमिका काय आहे, ब्राह्मणदेव हा मूळ तारामुंबरीतला देव आहे, नंतर शिफ्ट करण्यात आलं आहे का पूर्वीपासून ते मंदिर तिथेच आहे, अनेक विषयाची निश्चित माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी दंतकथा, लोककथा ह्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही काही मंडळी ह्याचंही संशोधन करत होतो. विशेषतः रणजित हिर्लेकर, लक्ष्मण तारी आणि देवगड इतिहास संशोधक मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी याचा माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्की काय त्याचा खुलासा होत नव्हता. यावेळेला काय झालं, दसऱ्याला दरवर्षी आपल्याकडे सोनं लुटण्याचा कार्यक्रम ब्राह्मणदेवाच्या तिथे होत असे, यंदा झाला नव्हता. म्हणून ती गोष्ट प्रकर्षाने पुन्हा नजरेसमोर आली की काय आहे ह्या देवळाचा इतिहास, नक्की केव्हाचं आहे. तर संशोधन करता करता शिवराम कार्लेकर आणि मंडळींची खूप मोलाची मदत झाली. काही लिखित कागदपत्र मिळाली आणि त्याच्यानुसार साधारण 17वे शतक ते 1815 ह्या शतकात ह्या मंदिराला फार मोठं वैभव प्राप्त झालेलं होतं. ठराविक जी काही स्थानं आहेत, विशेषतः किल्ल्यातला गणपती, कुणकेश्वर मंदिर, देवगडचं ब्राह्मणदेव मंदिर, दिरबादेवी, ही प्रॉपर देवगडची ह्या मंदिरांना एक महत्त्व प्राप्त होतं. साळशी महाल होता, देवगड गाव नव्हतं तर जामसंडे गाव होतं. आणि त्यावेळेला एक देशमुख ही घनश्याम दादाजी नावाच्या व्यक्तीकडे होती. त्या व्यक्तीकडे का होती याचा एक खुलासा मिळत नाही, परंतु आपल्याला या मंदिराला शासनातर्फे वर्षासन मिळत असे. आता गमतीचा भाग आहे की वर्षासन किती मिळत असे, तर किल्ल्यातल्या गणपतीला 7 रुपये मिळायचे, ब्राह्मणदेवाला 5.5 रुपये मिळायचे, दिरबादेवी मंदिराला 20.5 मिळायचे. तर त्या मंदिरापाशी नारो निळकंठ वृंदावन आहे, त्याला 20 रुपये मिळायचे. इतर मंदिराच्या तुलनेने 20 रुपये म्हणजे रक्कम वृंदावनासाठी जास्ती होती. तर आता नारो निळकंठ वृंदावन हा काय प्रकार आहे, तर नारो निळकंठ म्हणून एक रामभक्त आणि शिवभक्त होऊन गेले. ते रामचंद्र अमात्य पंतांचे बंधू निळोपंत मुजुमदार, की निळोपंतांच्याकडे जेव्हा अमात्य पद होतं त्याच्यानंतर ते नारो निळकंठांकडे आलं. परंतु त्यांना भक्तिरसात जास्ती इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी 1 वर्षानंतर ते पद सोडलं आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे ते पद गेलं आणि त्यांनी आपल्या देवभक्तीत स्वतःला वाहून घेतलं. त्यांचं वास्तव्य कुणकेश्वरला होतं, त्यांचा एक वाडा कुणकेश्वरला होता, त्यांचा दुसरा वाडा विजयदुर्गला होता. यामुळे ह्या नारो निळकंठांचं वास्तव्य हे कोकणात होतं. जेव्हा शहा आलम आला तेव्हा त्याच्याशी लढाई करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ह्या नारो निळकंठांचं वृंदावन ब्राह्मणदेवळापाशी असावं असा तर्क का, तर त्या दोघांना जी सनद दिलेली आहे, जे वर्षासन दिलेलं आहे, ते एकाच कागदावर दोन्हीचा उल्लेख आहे. ब्राह्मणदेवळाला पैसे रक्कम दिलेली आहे आणि नारो निळकंठ समाधीला 20 रुपये दिलेले आहेत. आपल्या दिरबादेवी देवस्थानला 20.5 रुपये दिले जायचे. त्यातले 14.5 रुपये हे वातकर म्हणून एक होते, भिकाजी वातकर मानकरी, त्यांना ते रक्कम अदा केली जायची आणि बाकीची इतर कारणासाठी वापरली जायची.
तर या नारो निळकंठांचं वृंदावन म्हणजे आत्ता जे बाहेर वृंदावन आहे ते कदाचित नारो निळकंठांचं वृंदावन असावं, कारण त्याच्या बाजूची जी विहीर आहे ती सुद्धा जुन्या धाटणीची आहे. पारंपरिक शासनातर्फे तिथे विधिवत पूजा केली जायची. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी शासनाचा प्रतिनिधी तिथे यायचा आणि सोनं लुटलं जायचं. वर्षानुवर्षे ही परंपरा निश्चित चालू होती आणि ती अशीच पुढे चालू राहील अशी आपण आशा बाळगू, कारण हे मोठं ऐतिहासिक ठिकाण आहे. ह्याची कागदपत्र कोणा व्यक्तीकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ती देवगड इतिहास मंडळाकडे त्याची प्रत दिली तर आपल्याला एक तो ठेवा जतन करून ठेवणं सोयीस्कर जाईल. किंवा या संदर्भात इतरही कोणाला काही माहिती असेल तर ती जरूर शेअर करावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी सावंतवाडी शहरात मिरवणूक काढली. पाहूयात. सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलाद उन नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोहम्मद पैगंबर यांना ईश्वराचं प्रेषित मानलं जातं. त्यांनी दिलेल्या शिकवणीचं जतन मुस्लिम बांधव आजही करतात. त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि समस्त मुस्लिम बांधव यांनी सावंतवाडी शहरातून मोठी मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मिरवणुकीत अबालवृद्ध मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी नमाज पडल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सावंतवाडी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शांतता व एकीचे दर्शन सर्वांनाच घडले. या रॅलीचे स्वागत सर्वांनी केले. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी स्वतः या रॅलीत सहभाग घेत कडेकोट बंदोबस्त ठेवला. दरम्यान मुस्लिम बांधवांकडून या दिवशी सरबत वाटत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सनदी अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्यावरती मधमाशांनी हल्ला केलाय. नाशिकमधील अंजनेरी भागात ट्रेकिंगसाठी गेले असता त्यांच्यावरती मधमाशांनी हल्ला केला. मनीषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. पाहूयात. मिलिंद म्हैसकर सर्वात पुढे असल्यानं त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला जास्त झाला. दरम्यान त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनीषा म्हैसकर यांनी दिली आहे. मनीषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार अंजनेरी भागात मॉर्निंग वॉकसाठी गेले असता मिलिंद सर्वात पुढे चालत होते. काही वेळानं मिलिंद यांनी मागे वळून मला तिथून धाव घेण्यास सांगितलं. मधमाशांनी हल्ला केला आहे हे समजण्यास मला थोडा वेळ लागला. मी माझ्याकडची स्टोल त्यांच्याकडे फेकली, पण मधमाशांच्या हल्ल्यात त्यांची फारशी मदत झाली नाही. मिलिंद म्हैसकर मधमाशांपासून सुटका घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे उपस्थित काही जणांनी प्रसंगावधान दाखवत मनीषा म्हैसकर यांच्या दिशेनं शॉल आणि कोट फेकले. यामुळे त्यांचा बऱ्यापैकी बचाव झाला. यानंतर एका व्यक्तीनं आग आणि धुराच्या सहाय्याने मधमाशांपासून त्यांची सुटका करून घेण्यास मदत केली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,070 रुपये. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवरच बंद झाली होती.
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार चांदी 63,600 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,070 रुपये. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झालाय. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,070 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,490 असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,710 रुपये असेल. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,070 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,070 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 636 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवणं शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये 91.66% सोनं असतं. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर धिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. करूळ खाटात अपघातांची मालिका सुरूच. गेले ते आमचे नव्हते, आहेत ते कट्टर. नागेश पाटीलच्या एंट्रीनं राष्ट्रवादीला बळकटी. आणि आता जेवणही महागणार, भाज्यांचे दर कडाडलेत. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर धिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. बातमीपत्रात आता वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.